हा जो कुष्ठ आहे तो कुष्ठ एक संभवम, कुष्ठाचं जी एक गोष्ट आहे संभव होण्याची, निर्माण होण्याची, तीच तीच कारण जी आहेत ती श्वित्र किलास दारुण यांचीही आहेत. श्वित्र किलास दारुणम च तत्. वा पाहिजे होतं खरं, दारुणम वातत, दारुणम च तत्. यांची तीच कारण आहेत. निर्दिष्टम अपरिस्रावम, निर्दिष्ट केलेला आहे क्षेत्र. कसा आहे तो? अपरिस्राव, म्हणजे ज्याच्यातून स्त्राव येत नाही असा अपरिस्रावी असा आहे. आणि त्रिधातू उद्भवत, जो तीन धातूंमध्ये उद्भव जो निर्माण झालेला आहे, संशय घेतलेला आहे, अशा तीन धातू म्हणजे तीन गोष्टींमध्ये त्याने संशय घेतलेला आहे, आश्रय घेतलेला आहे असा क्षेत्र आहे असं ते सांगतायत. त्याची टीका, कुष्ठानाम एकः म्हणजे समानः संभवो यस्य तत्क्षेत्रम कुष्ठे एक संभवम भवति. की कुष्ठाची जी समान कारण जे आहेत ज्याने तो संभव झालेला आहे, कुष्ठ निर्माण होतो, ती सगळी कारण क्षेत्र कुष्ठ एक संभव हा त्याने चित्र नावाचा कुष्ठ निर्माण होतो, वेगळी कारण नाही, तेच कारण आहेत. किलास दारुणम च तद निर्दिष्टम, किलास दारुणांचं पण त्यांनी निर्दिष्ट केलेलं आहे. न केवलम क्षेत्रमिती, केवळ क्षेत्रातच नाही केले, किलासने दारुणांचं पण त्यांनी निर्दिष्ट केलेलं आहे. तत्परिस्तत अपरिस्रावी न कुष्ठवत भवती. कुष्ठामध्ये जसा परिस्राव होतो तसं क्षेत्रामध्ये स्त्राव होत नाही. उद्भव जन्म, हा उद्भव होतो म्हणजे जन्म होतो. संशय हा म्हणजे आश्रय, उद्भवश्च संशयश्चो उद्भव संशयो हो, हे त्यांनी समास सांगितलेला आहे होतोय. तर तिथं उद्भव संशय हा शब्द असा झालेला आहे. उद्भवश्च संशयश्च द्वंद्व समास. धातू शब्देन उभयम परिगृह्यते, धातू शब्दाने दोन गोष्टी तुम्ही घ्यायला हवे. धातू या शब्दाने एक वातादयो त्रयो दोषा ततः, की वातादी तीन धातू हा एक अर्थ घ्यायचा आहे. आणि रक्तादयो त्रयो धातवा, आणि रक्तादी तीन धातू म्हणजे रक्त, मांस आणि मेद असे तीन धातू. धातवाहा धातवा धातवाश्च धातवाहा, असे हे तीन धातू आणि हे तीन धातू असे तीन तीन असे धातू तुम्ही घ्यायचे, म्हणून ते धातवाहा झालं, बहुवचन झालं. त्रयो धातवो यथाक्रम उद्भव संशयो यस्य तद त्रिधातू उद्भव संशयम. अशा तीन धातूंमध्ये तीन धातू म्हणजे वात पित्त कफ आणि रक्त मांस मेद या तीन धातूंमध्ये जो संशय करतो, जो राहतो, जो आश्रय घेतो, तो त्रिधातू उद्भव संशय, त्याला म्हणतात त्रिधातू उद्भव संशय. त्याचा तीन धातूंमध्ये उद्भव होतो, निर्माण होतो किंवा तो आश्रय घेतो, अशा दोन्ही अर्थाने क्षेत्राला तुम्ही चित्राचा अर्थ घ्यायला हवा. आपण 37वा श्लोक वाचतोय. 37वा श्लोकाची टीका झाली वाचून, की कुष्ठाचं आहे त्याची सगळ्याची कारण, कुष्ठाची कारण ही क्षेत्राची कारण आहेत, वेगवेगळी कारण नाहीयेत क्षेत्राची. आणि तो त्रिधातू उद्भव संशय आहे, म्हणजे तीन धातूंमध्ये, म्हणजे वात पित्त कफ तीन धातू आणि रक्त मांस मेद हे तीन धातू, या तिन्ही धातूंमध्ये तो उद्भव होतो आणि संशय होतो. आणि तो कुष्ठासारखा परिस्त्रावी नाही, कुष्ठासारखा त्याच्यात स्त्राव येत नाही, असा जो आहे तो क्षेत्र आहे. आता 38वा श्लोक. वातात वृक्ष अरुणम, वातापासून जो होतो तो वृक्ष अरुण असा पद्धतीचा आहे. वातात वृक्ष अरुणम, आपण 38वा श्लोक वाचत आहे, नवीन लोकांना सांगतात. वातात वृक्ष अरुणम पित्तात ताम्रम कमलपत्रवत
कफात श्वेतम घनम लघुरु सकंडूच क्रमाद रक्त मांसमेधसु च आदिशेत. की वातापासून जो होतो तो वृक्ष आणि अरुण अशा पद्धतीचा होतो. अरुण वर्ण म्हणजे अरुणोदय आपण जे म्हणतो, सूर्य यायच्या आधी जो वर्ण असतो, ब्राउनिश वर्ण, रेडिश ब्राउनिश असा जो वर्ण आहे, तांबडा नव्हे पण जरा डार्क तांबडा अशा पद्धतीचा, तर तो वातात वृक्ष अरुणम, पित्तात ताम्र, ताम्र म्हणजे ताम्रवर्णीय, कॉपरी रेड कलर. कमलपत्रवत, जो पित्तापासून होतो तो ताम्रवर्णाचा आणि कमलपत्रवत असतो, तो कमळाच्या पानांसारखा असतो. त्याचा जो स्पर्श असतो तो कमळाच्या पानांसारखा असतो. रंग नाही, रंग असेल तर हिरवाच होणार डायरेक्ट. तर कमळाच्या पानांसारखा जो दिसतो अशा पद्धतीने त्याचं स्वरूप किंवा त्याचा स्पर्श अशा पद्धतीने. सदाह रोम विध्वंसी, तो दाह युक्त असतो. पित्तज जो असतो तो रोम विध्वंसी असतो, त्याच्याने केस गळतात. रोम विध्वंसी असतो. कफात श्वेत घनम गुरु, आणि कफापासून जो होतो तो श्वेत असतो, पांढरा कलरचा असतो, घन असतो, जाड असतो, आणि गुरु असतो, जड असतो. सकंडूच, आणि कंडुयुक्त असा असतो. क्रमात रक्त मांस मेधसू च्या दिशेत, आणि ते क्रमाने रक्त मांस मेध, मेधसू म्हणजे सप्तमी वापरलेला आहे ना, म्हणजे त्याच्या आत, ते क्रमाने रक्तामध्ये, मांसामध्ये आणि मेधामध्ये असतात. अभिषेक ते जातात अशा पद्धतीने त्याचा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे वातज जो असेल तो रक्तामध्ये चित्र असेल, पित्तज असेल तो मांसामध्ये असेल, आणि कफज असेल तो मेधामधला असेल, अशा पद्धतीने. ठीक आहे. नंतर याची टीका वाचतो आपण 38व्या श्लोकाची. वातात वृक्ष अरुणम क्षेत्रम स्यात्, वातापासून जो होतो तो वृक्ष अरुण असा क्षेत्र तयार होतो. पित्तापासून, पित्तात कमलपत्रम इव ताम्रवर्णेन तथा सदाहम तथा रोम विध्वंसी रोम शातन स्वभावात, की पित्तापासून जो होतो तो कमलपत्रासारखा असतो, ताम्रवर्णाचा असतो, कॉपरी रेड कलरचा असतो. हे व्यवहारात आपल्याला वेटिलिगो बघायला मिळतात. एक पूर्ण पांढरा कलरचा असतो, एक असा ब्राऊन कलरचा असतो, आणि एक असा पूर्णपणे पांढऱ्या कलरचा असतो. आणि सदाहम आहे तो दाह युक्त आहे, आणि तथा रोम विध्वंसी आहे, म्हणजे त्याच्यात केस गळतात. रोम शातनम स्वभावात, त्याच्यामध्ये केस गळतात, त्याचा स्वभावच आहे की केस गळणे. असे पेशंट तुम्ही बघितलेले असतील पित्तज क्षेत्राचे, की तो त्याचे केस टक्कल पडलेला असतो त्या पेशंटला. कफात श्वेतम, कफापासून जो होतो तो पांढऱ्या कलरचा होतो. तथा घनम, आणि तो घनयुक्त असतो, जाडसर अशा पद्धतीचा असतो. तथा गुरु अंगेन अनुभूयते, अंगेन अनुभूयते, गुरुता ही कशी आहे, मेजरमेंट करण्याची गुरुता नाही आहे. म्हणजे काय, तो वजन काट्यावर उभा राहिला की त्याचं वजन वाढणार आहे असं नाहीये, तर ती अंगेन अनुभूयते, ती जाणवते, त्याला अंगाने त्याला ती जाणवते गुरुता, त्याला स्वतःला ते जाणवतं. जड जड जिथे कोष्ट आहे, जिथे कोड आहे, तिथं त्याला जड जड जाणवतं. अनुभूयते म्हणजे, भूयते म्हणजे जाणवणे, अनुभूयते वाटणे. तथा सह कंडवा वर्तते इति सकंडू, आणि ज्याच्यामध्ये कंडू असतो, त्या कुष्ठामध्ये, त्या क्षेत्रामध्ये कंडू असतो. क्रमात म्हणजे यथाक्रम, यथाक्रम काय आहे, वात उद्भवम क्षेत्रम रक्त मांस मेधसू च आदिशेत, वातादी उद्भवम कुष्ठम क्षेत्रम रक्त मांस मेधसू च आदिशेत, म्हणजे वातादी जे कुष्ठ आहेत, वात पित्त कफादी, ते रक्त मांस मेध अशा पद्धतीने तो क्रम तुम्ही लावायचा, यथाक्रम लावायचा आहे. तत्र वातोद्भवम क्षेत्रम रक्ताश्रय, जो वातापासून उद्भूत झालेला कुष्ठ आहे, निर्माण झालेला कुष्ठ आहे, तो रक्ताश्रयत असतो. पित्तोद्भवा मांसाश्रय, जो पित्तापासून उद्भव झालेला आहे तो मांसाश्रय असतो. आणि कफोद्भवा जो आहे तो मेध धातू
मेधधातुआश्रयम. जो कफापासून जो आलेला आहे तो मेधधातूचा आश्रय घेणारा असतो. क्रमशब्दस्य अर्थ, आणि क्रमशब्दाचा अर्थ हा आहे अशा पद्धतीने जास्त आपण सांगितलं. या क्रमाने तो होतो. दोषाने उद्भूत होतो, वाताने उद्भूत होतो, रक्ताश्रित होतो, पित्ताने उद्भूत होतो, मांसाश्रित होतो, कफाने उद्भूत होतो आणि मेदाश्रित होतो. या जोड्या महत्वाच्या आहेत. ह्या जोड्या वर्ण ठरवतात, या जोड्या साध्या साध्या ठरवतात. आता पुढचा श्लोक 39वा श्लोक. वर्णेन एव ईदृक उभयम कृच्छ तत उत्तरोत्तरम. वर्णेन म्हणजे वर्णाने, एव म्हणजे त्यानेच, ईदृक म्हणजे ह्याच्यासारखं, उभय म्हणजे दोन्ही, कृच्छ म्हणजे कष्टसाध्य, बरं व्हायला कृच्छ साध्य, तत उत्तरोत्तरम ते उत्तरोत्तर आहे. म्हणजे अरुण, ताम्र आणि श्वेत हे जे आहेत तेच उत्तरोत्तर कष्टसाध्य असे पद्धतीने आहेत. वर्णेन एव गुणसंधी, ईदृक जस्त संधी, उभयम. झालं. पुढे एव इति च अर्थे, एव त्याचा अर्थ असा आहे की उभयम दोषोद्भवम रक्तादि आश्रयम चित्रम, की दोषोद्भव झालेला जो आहे रक्तादि आश्रय जो चित्र आहे, वर्णेन च ईदृक, की जो वर्णाने अशा पद्धतीचा आहे, की ईदृक म्हणजे अशा पद्धतीचा, ईदृशी म्हणजे अशा पद्धतीची, ईदृशम म्हणजे अशा पद्धतीचं. तर तो अशा पद्धतीचा आहे की अरुण, ताम्र, श्वेत याचा क्रम, जसा अरुण, ताम्र, श्वेत असा जो क्रम आहे त्या पद्धतीने न पुनर्वातादि उद्भवतु अन्य वर्णाः रक्तादि संशयत्वाद अन्य वर्णम इत्यर्थ, की ह्या वर्णापेक्षा दोष परत दुसरा कुठलाही वर्ण निर्माण करत नाहीत. हे तीनच वर्ण ह्या क्षेत्रामध्ये होतात धातूंच्या आश्रयाने, आणि ह्या तीन वर्णापेक्षा वेगळा वर्ण कुठलाही दोष निर्माण करत नाही. म्हणजे वाताने काहीतरी वेगळा काळा वर्ण झाला असं काही होत नाही. वाताने जो होईल तो तारुणच वर्ण होईल, पित्ताने जो होईल तो ताम्रच वर्ण होईल, कफाने होईल तो श्वेतच वर्ण होईल, अशा पद्धतीचं. उगाच आपलं परमिटेशन कॉम्बिनेशन झालं आणि हा ह्याच्यात असं होत नाही. वातापासून जो पुष्ट होणार तो रक्ताश्रितच असणार, पित्तापासून होणार तो मांसाश्रितच असणार, आणि कफापासून जो होणार तो मेदाश्रितच असणार. आणि हे तीनच वर्ण होणार. तच्च क्षेत्रम वातादि उद्भवम रक्तादि संशयम च उत्तरोत्तम कृच्छ साध्यम आदिशेत इति प्रकृतम. आणि प्रकृतीनुसार ते ठरतं. म्हणजे ही प्रकृतीच आहे की असंच का वातज साध्य म्हणजे साध्यापासून कफज असाध्यत्वाकडे जे उत्तरोत्तर जे आहे ते प्रकृततः आहे. रक्ताश्रयात वातजात कृच्छात मांसाश्रयम पित्तजम कृच्छतरम मेदो ततो मेदाश्रितम कफजम कृच्छतमम इति. आणि हा वातज आहे तो कृच्छ आहे, नंतर त्याच्यानंतरचा जो आहे ते कृच्छतर आहे, आणि त्याच्यानंतरचा जो आहे मेदाश्रित आहे तो कृच्छतम आहे. आणि हे असंच का तर हे प्रकृतीतम आहे. प्राकृत त्याचं जी प्रकृती आहे, स्वभाव आहे व्याधीचा, त्यानुसार हे ठरतं. ठीक आहे. अधुना म्हणजे तुम्हाला व्यवहारामध्ये ज्यावेळी क्षेत्र पेशंट बघायला मिळतो त्यावेळी तुम्ही ह्यानुसारही डिफरन्शिएट साध्यता करू शकता, की तो अरुण वर्णाचा असेल, ब्राऊन कलरचा असेल, खूप पांढरा असा पडलेला नसेल, तो कोडाचा रुग्ण, जर त्याची साध्यता आहे तो बरा करण्यासाठी बरा होण्याची चान्सेस आहेत. नंतर कॉपरी रेड कलरचा जो असतो, तांबूस कलरचा लाल 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 झालेला 10
आदी लक्षणं त्याला असतात. उन्हात गेल्यावर त्रास होतो अशा पद्धतीचा तो. तो बरा होण्यासाठी फार कठीण आहे तो बरा होणं. कष्ट करावे लागतात बरं व्हायला. मग वर्षावर्ष ट्रीटमेंट करावी लागते, वर्षानुवर्ष. आणि जो श्वेत आहे, श्वेत म्हणजे काय की पूर्ण पांढरा टिपका असतो. असा जो श्वेत वर्णाचा आहे तो बरं करायला अजूनच कठीण आहे. ही एक साध्य साध्यता झाली. आता पुढची साध्य साध्यता अजून साध्य असाध्य विभागार्थम आहोत. आता आम्ही साध्या साध्यता दुसरा एक विभाग सांगत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही पोटफोड केलेली आहे असं ती सांगत आहोत आम्ही. अशुक्ल रोम बहल, अशुक्ल जो व्हाईट नाही आहे असा अशुक्ल किंवा किंचित, अचा अर्थ अनेक होतो, पूर्ण अभाव असणे किंवा ईशत अशा पद्धतीचा अर्थ होतो. जो पूर्ण व्हाईट नाही, अशुक्ल जो पूर्ण पांढरा नाही किंवा जो पूर्ण स्पॉटलेस नाही अशा पद्धतीचा शुक्ल. नंतर काय रोम बहल, रोम अबहल, बहलम असंसृष्टम मिथो नवम, अग्निदग्धजम साध्यम क्षेत्रम. क्षेत्र कुठला साध्य आहे ते सांगतात की जो पूर्णपणे पांढरा झालेला नाहीये, ज्याचे अशुक्ल रोम जे केस पूर्णपणे पांढरे झालेले नाहीत, म्हणजे कोडावरचे जे केस आहेत ते पांढरे झालेले नाही आहेत, जे म्हणजे काळेच केस आहेत अशा पद्धतीने. अबहल म्हणजे अघन, जो जाडसर नाही असा. संसृष्ट म्हणजे मिक्स होणे. कसं संसृष्ट? मिथो म्हणजे एकमेकांमध्ये, म्युच्युअली जे एकमेकांमध्ये डाग असे मिक्स झालेले नाहीयेत, असंसृष्ट जे आहेत. नवम जे नवीन उत्पन्न झालेला जो आहे, आणि अनगदी दग्ध जो अग्नीने दग्ध असं झालेला नाही, म्हणजे अग्नी भाजून जो क्षेत्र होतो, आगीचा काहीतरी चटका बसतो आणि पांढरा डाग उठतो, तो असाध्य आहे. तो तसा झालेला नसेल तर तो क्षेत्र जो आहे तो साध्य आहे. तर तो क्षेत्र जो आहे तो कोड जो आहे तो साध्य आहे. कुठला? की त्याच्या कोडावरचे जे केस आहेत तर ते पांढरे झाले नसतील, तर जर तो जड झालेला नसेल, तिथं घनता आलेली नसेल, किंवा ते डाग एकमेकांमध्ये मिक्स झालेले नसतील, किंवा जो नवीन उत्पन्न असेल, म्हणजे 1 वर्षाच्या आतला असेल अशा पद्धतीचा, तर आणि अनगदी दग्ध आणि अग्नीने भाजून जो झालेला नसेल असा जो क्षेत्र आहे तो क्षेत्र साध्य आहे. वर्जमतो अन्यथा, की वर्ज करायचंय कुठला? अन्यथा हे सोडून. आणि गुह्य पाणे तल ओष्टेषु म्हणजे गुह्यभागी झालेला, म्हणजे कमरेच्या खाली त्या भागाला झालेला. पाणी तल म्हणजे पाया हाताचे तळवे, आणि ओष्ठ म्हणजे ओठांवर झालेला. जातम अपि चिरंतरम असा निर्माण झालेला, आणि जो चिरंतर खूप काळ निर्माण झालेला आहे, म्हणजे 1 वर्ष, 1-1.5 वर्ष, 2 वर्ष झालेली आहेत त्याला कुष्ठ होऊन, अश्वित्र होऊन. तर असा जो आहे तो असाध्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही दुसरी साध्यत्व आहे क्षेत्राची. याची टीका वाचतो. अशुक्ल रोमः यत् क्षेत्रम तथा अबहलम अघनम तथा बिथः म्हणजे परस्परम, असंसृष्टम म्हणजे अमिलितम एकमेकांचे मिक्स झालेले नाहीत ते, तथा नवम अवर्षातिक्रांतम म्हणजे 1 वर्षाच्या आतला, तथा अनग्निदग्धम म्हणजे अग्निदग्धम यत न भवती जो अग्निदग्धाने झालेला नाही, अग्निदग्धज यत न भवती जो अग्निदग्धाने झालेला नाही तो, तत् साध्यम ते सगळे साध्य आहेत.
म्हणजे ज्याला अग्निदग्ध झालेला आहे आणि त्याला जो कोड आलेला असेल तो साध्य नसतो. वर्जम वर्जमतो अन्यथा शुक्ल रोमाश्वित्रम, म्हणजे ज्याच्यावर केस पांढरे झालेले आहेत तो, तथा बहलम जो जाडसर झालेला आहे तो, तथा परस्परम संसृष्ट जे डाग एकमेकात मिक्स झालेले आहेत असे, तथा चिरकाल उत्पन्नम अग्निदग्धजम, की जो चिरकाल उत्पन्न झालेला आहे आणि जो अग्निदग्धज आहे असा, तच्च असाध्यम, आणि तो जो आहे तो असाध्य आहे. गुह्य पाणी तल ओष्टेशु, की गुह्य भागावर झालेला, पाय हाताच्या तळव्यावर झालेला आणि ओठावर झालेला, जातम चिरंतरम अपि अचिंत्य स्वभावत्वेन वर्जम, आणि जो जो खूप काळ निर्माण झालेला आहे तो कशाने वर्ज करायचा आहे तुम्ही? चिंत्य स्वभावत्वेन वर्जम, की हा व्याधीचा चिंत्य स्वभाव आहे, त्याने तो तुम्ही वर्ज करायचा आहे. म्हणजे ही जी लक्षणं सांगितलेली आहेत तर असाच का वर्ज करायचा आहे, तर तो व्याधीचा एक स्वभाव आहे, आणि या स्वभावानुसार तुम्ही ते साध्य साधता बघायचे आहे. अंत्यप्रभाव. ठीक आहे. अचिंत्य स्वभाव, अचिंत्य स्वभावात्वेन वर्जम, अचिंत्य स्वभाव आहे म्हणजे विचार करून तुम्ही काय असाच का, एकच वर्ष का, एक वर्षानंतरच तो असाध्य का होणार आहे असा काही विचार करायची गरज नाही. अचिंत्य स्वभाव आहे, प्रभाव जसा असतो ना तशा पद्धतीने. आपण 41व्या श्लोकाकडे जाऊया. टीकेमधल्या लास्टच्या ओळीचा पुन्हा सांगा अर्थ. कुठला? टीकेमधल्या लास्टच्या श्लोक ओळीचा पुन्हा सांगा अर्थ, नाही लक्षात करायला सांगतो. गुह्य भागावर होणारा पाणी पादतल ओष्टेशु, पाणी पादतल या ठिकाणी होणारा, जातम चिरंतरतनम अपि अचिंत्य स्वभावत्वेन वर्जम, हे जे सगळे सांगितलेत आम्ही असाध्यत्वाची लक्षणं कुठली, की तळ हाताला होणारा, ओठावर होणारा, गुह्य भागावर होणारा, 1 वर्षानंतरचा, त्याचे केस पिकलेले आहेत म्हणजे कोडावरचे केस पांढरे झालेले आहेत असा, ही जी लक्षणं आम्ही जे सांगितली आहेत ज्याच्याने कोड असाध्य होणार आहे, क्षेत्र असाध्य होणार आहे, ह्याचं कारण काय आहे? याचं कारण आहे अचिंत्य स्वभाव. याचं कारण आहे अचिंत्य स्वभाव म्हणजे काय, की त्याचं चिंतन, प्रभाव ज्याला म्हणतो ना आपण, त्या व्याधीचा प्रभाव काय आहे, व्याधीचा स्वभाव काय आहे, तर हा व्याधीचा स्वभाव आहे. इथे कारण तुम्हाला कार्यकारण नाही सांगता येणार की तो तळ हातावरचाच असाध्य का, किंवा ओठावर असेल तरच का असाध्य, 1 वर्षानंतरच झालेला का असाध्य, असं तुम्हाला हे करता येणार नाही. काय करता येणार नाही? कारण सांगता येणार नाही. हा अचिंत्य स्वभाव आहे. आलं लक्षात? या अचिंत्य स्वभावाने तो वर्ज करायचा, आपलं वचन मानायचं आणि ते फॉलो करायचं. हे वचन मांडताना, हे करताना अनेक वर्षाचं काय केलेलं आहे, वेळ गेलेला आहे, अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे, अनेक वर्षाच्या निरीक्षणातून मांडलेले सिद्धांत आहे. इदम आगम सिद्धत्वात, हे सगळे सिद्ध केलेले सिद्धांत आहेत, त्यामुळे ते तुम्ही मंत्रवत वापरायचे. असंच का असं सांगता येत नाही. हे अनेक वर्षाच्या थेरी मधून, अनेक विद्वानांच्या निरीक्षणातून मांडलेले सिद्धांत आहेत ऋषींचे, आणि त्यामुळे तो अचिंत्य स्वभावात्वेन, की त्या अचिंत्य स्वभावातून त्याला वर्ज करायचे या स्वभावाने. ठीक आहे, अजून काय? म्हणजे असं का की व्याधीचा स्वभाव आहे तो अचिंत्य, म्हणजे व्याधीच्या स्वभावावर विचार करू नका असं का? हो, तो प्रभावच आहे, ते असंच का असं नाही सांगता येत. एक अलग लक्षात. असे अनेक व्याधींचे स्वभाव आहेत, वेगवेगळ्या व्याधीचे. उजवा गुडघाच का सुचतो, कुष्ठुक शीर्ष,
व्याधी स्वभाव असं म्हणतात. असं आपल्या अनेक व्याधींमध्ये दिलेलं आहे. हे असंच का तर हा व्याधी स्वभाव आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण नाही सांगता येणार आहे तुम्हाला. बर, 41वा श्लोक. चला 40वा झाला. 41वा श्लोक. स्पर्शे स्पर्शाद्वारे एक आहार शय्या आदी सेवना. एक आहार म्हणजे 41वा श्लोकाला आपण आलेलो आहोत की स्पर्शाद्वारे एक आहार, एकाच ताटात जेवण ज्याला म्हणतात, एकच आहार, एका दोघांनी एकत्र खाणं, अशा पद्धतीने एक आहार त्याच्यात लाळ एकमेकांचे ट्रान्सफर होईल अशा पद्धतीने खाणं. एक आहार शय्यादी सेवनात, एकत्र झोपणं, अशा पद्धतीने शय्य आदी सेवनात म्हणजे अजून काही कारण आहेत, एकत्र करण्याची अजून काही कारण आहेत. ती सगळी सेवन केल्यापासून सेवनात पंचमी. प्रायशो गदाहा, ही जनरली आजार होतात. सर्वे संचारिणो, हे सगळे जे संचारित आजार आहेत, पसरणारे कॉन्टिजियस डिसीजेस आहेत. आणि नेत्र त्वग विकार हा विशेषतः, यामध्ये नेत्र विकार आणि त्वग विकार हे विशेष करून संसर्गजन्य आजार आहेत, असं ते सांगता येतं. तर सर्वे रोगाः प्रायशः बाहुल्येन संचारिणः संचरणशीलः, की सगळे रोग जनरली बाहुल्येन संचरण म्हणजे शिला असतात. कुतः, कुठून, कुतः म्हणजे कुठून, तर एकेच आहार शय्या आदयाश्च आहार शय्यादयः, की एक आहार म्हणजे एकाच ताटात जेवणं, एकाच ठिकाणी झोपणं, अशा पद्धतीचं एक शय्या आहार घेतल्यापासून, असं सेवन केल्यावर आदि शब्देन नास नासा पाहिजे, नाही बरोबर आहे. आदि शब्देन आसनादिनाम ग्रहणम, आदि शब्देन आसनादिनाम ग्रहणम. आदि शब्द जो आहे आसन म्हणजे बसणं, या शब्दाने, म्हणजे एकत्र झोपणंच असं नाही, एकत्र एकाच जागी बसणं, जवळ बसणं, या सगळ्याचं ग्रहण करायला हवं. आसनादि ग्रहणम. स्पर्श म्हणजे संश्लेष, एकच स्पर्श करणे, एकाच ठिकाणचा स्पर्श करणे, अशा पद्धतीने. स्पर्शश्च एक आहार शय्या आदयः तेषां सेवनम भजनम तस्मात्, की एकाच पद्धतीत एकाच ठिकाणचा स्पर्श करणे दोघांनी आहार आदी गोष्टींमध्ये, किंवा झोपण्याच्या जे चादर आहेत, बेड आहे, त्या सगळ्यांमध्ये, त्या सगळ्यांनी काय होतं की संसर्गज रोग वाढतात. नेत्रेच त्वक्च नेत्रत्वक इति विकाराः गदाः ते विशेषेण संचरण. हे जे दोन विकार आहेत, डोळ्यांचा आणि त्वचेचा विकार, हा विशेष करून संसर्गज विकार आहे. हा श्लोका जो आहे तो कुष्ठ आणि क्षुत्र या दोघांशी संबंधित असा श्लोका त्यांनी मधीच टाकलेला आहे. ह्या श्लोकात आणि पुढे असा श्लोक एक हवा होता की क्षुत्र हा संचरित्व नाही आणि कुष्ठामध्ये काही प्रकार आहे ते संचरित्व आहे, अशा पद्धतीने एक खरं श्लोक असायला हवा. नाहीतर मग हा श्लोका क्षेत्राचा श्लोका असल्यासारखा वाटतो, तसं नाही. ठीक आहे. इति क्षेत्र निदानम. आणि इथं आपण क्षेत्र निदान आम्ही संपवतोय. अधुना क्रमप्राप्तान कृमीन अधिकृत्य आह. आणि आता क्रमप्राप्त आहे कृमींचा विचार करणं. कारण मागे सगळे त्वचा विकाराने क्षेत्र हे 2 आजार झाले आणि त्वचा विकारांमध्ये कृमी उत्पन्न होतात, अशा पद्धतीचं सगळं झालं. त्यामुळे आता कृमींची माहिती सांगणं ही क्रमप्राप्त आहे. क्रमाने ती प्राप्त होणं गरजेचं आहे आणि मग त्यात आम्ही सांगत आहोत. अथा कृमिदानम. आता आम्ही कृमिदान सांगत आहोत. कृमयः तु द्विधा प्रोक्तः बाह्य अभ्यंतर भेदः. कृमयः,
कृमींचं बहुवचन आहे. कृमी कृमी कृमिया. कृमी ह्रस्व नंतर कृमी दीर्घ आणि नंतर कृमया. कृमी कृमिको. कृमयाचं जे ते दोन प्रकारचे आहेत कृमी, आणि एक बाह्य आणि एक अभ्यंतर, अशा दोन प्रकारचे कृमी आहेत. कृमयो द्विधा प्रोक्तो मुनिभिरीति शेषः. मुनींद्वारे हे सांगितले गेलेलं आहे. मुनिभिः म्हणजे तृतीय बहुवचन, मुनिभिः इति शेषः, मुनींद्वारे सांगितले गेलेले आहे. तू अवधारणे द्विदैव इत्यर्थः. तू अवधारणे म्हणजे लक्ष द्या तुम्ही, ही दोन प्रकार कृमींचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही लक्ष द्या. कथम कशा प्रकारचे, इति आह आता आम्ही सांगत आहोत. बाह्य अभ्यंतर भेदतः. बाह्य आणि अभ्यंतर भेद असे त्याचे दोन भेद आहेत. एके बाह्याः ये केशवस्त्रादिजा युकालिक्षादयः, की जे बाह्य आहेत ते केशवस्त्रादिजा केश वस्त्र यापासून उत्पन्न होणार झालेले असे युका आणि लिक्षादयः, युका आणि लिक्षा अशा दोन प्रकारचे ते आहेत बाह्य जे आहेत. आणि अन्य दुसरे जे आहेत ते च अंतराहा, जे आतले आहेत, शरीराच्या आत होणारे आहेत, जे अंतरादया नावाचे जे काही कृमी आहेत, असे शरीराच्या आत होणारे असे कृमी आहेत. अशा दोन प्रकारचे बाह्य आणि अभ्यंतर असे कृमी आहेत असं ते सांगतायत. केशवस्त्र युकालिक्षा, आपण उवालिखा म्हणतो ना, ते शब्द इथून आलेले संस्कृत शब्द उवालिखा. युका आणि लिक्षा असा शब्द आहेत म्हणून. तर जन्मभेदेन चतुष्प्रकाराः कथम इत्याह. जन्मभेदेने जे जन्मभेद म्हणजे कृमींचा जन्म कुठून होतो अशा पद्धतीने उत्पत्ती या प्रकारानुसार ते चार प्रकारचे आहेत जन्मभेदानुसार. कथम कशा प्रकारचे, इति आह आता आम्ही सांगतो. बहिर्मल कफः असृग विट जन्मभेदात चतुर्विधः, की बहिर्मल बाहेरच्या मलापासून, कफापासून, असृग पासून म्हणजे रक्तापासून, विट म्हणजे मलापासून पुरुषापासून, असे जे जन्म असे जे ज्याच्यातून जन्म होतो असे चार प्रकारचे आहेत. याची टीका. बहिर्मल जन्मान हा, की बाहेरच्या मलातून निर्माण होणारे. केशवस्त्रम अलेभ्य, केशवस्त्रमलेभ्य, केश आणि वस्त्राच्या मलापासून, मलेभ्य पंचमी बहुवचन या दोघांच्या मलापासून. शरीर बाह्येभ्य शरीराच्या बाहेर पासून, उत्पन्नत्वात की उत्पन्न झालेले. तथा कफजन्मनो कफापासून निर्माण झालेले. रक्तजन्मनो रक्तापासून निर्माण झालेले. विटजन्मनश्चेती पुरुषापासून निर्माण झालेले. असे चार प्रकारचे आहेत. चतुर्विधा. विट म्हणजे पुरुषम, विट म्हणजे पुरुष. नामतो विंशतिर्विधा, की त्यांची जी नावं आहेत ती 20 प्रकारची आहेत. नामतो विंशतिर्विधा, 20 वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. नामतो नामभेदात कृमयोः, आणि नामभेदापासून त्यांच्या नावापासून भेद होऊन कृमींचे 20 प्रकार आहेत. 43वा श्लोक. बाह्य तत्र अमृजो उद्भवा. बाह्यापासून जे होतात तत्र अमृज उद्भवा. अमृज म्हणजे काय? अमृज उद्भवा. मृज हा धातू आहे. मृज शोधणे, त्याचा अर्थ आहे शोधन करणे. मृज धातू आहे, त्याचा अर्थ आहे शोधन करणे. आता मराठी भाषांतरात असृज दिलेला असेल. असृज नाही, ते अमृज आहे.
पुस्तक ज्यांच्याकडे असेल त्याच्यात बघा. तर बाह्य तत्र अमृजोद्भव, हा अमृज म्हणजे शरीर शुद्धी न करणे. मृज हा धातू शोधणे या अर्थाने वापरला जातं. तर अमृज म्हणजे हायजीन मेंटेन न ठेवणे अशा पद्धतीने त्याच्यातून उत्पन्न झालेले उद्भवा हा असे जे बाह्य आहेत. सर मराठी भाषांतरामध्ये त्यात बाह्यकृमी रक्तजन्य आहेत असं लिहिलं. रक्तजन्य नाही म्हणायचं का? शोधन न झाल्यामुळे. हो, ते अमृजचा असृज झाला ना शब्द, म्हणून त्यांचं भाषांतर पण रक्तजन्य आलं खाली. भाषांतर आहे ना, वर ते श्लोका चुकला ना, हाच प्रॉब्लेम होतो ना टीका याच्यामध्ये पुस्तकांमध्ये. वरचा श्लोकाचा सुरूचा मृ झाला ना की सगळा अर्थ बदलला. सुरू झाल्यावर असृज होतो, मग तो रक्तापासून निर्माण होतो असतो. बाह्य रक्तापासून कसा निर्माण होईल हे की नाही. बाह्य कृमी जे आहेत ते अनहायजेनिक कंडिशन पासूनच निर्माण होणार ना. त्यामुळे अमृजो उद्भवा. पुढे टीका ही अमृजाचीच आहे अरुण दत्ताने. आणि खाली चंद्र जो आहे, चंद्र जे लेखक आहेत त्यांनी पण अमृज भवा हा म्हणजे अशुद्धी निर्माण झाल्यामुळे अशुद्धी, अमृजचा अर्थ अशुद्धी दिलेला आहे. इथे कुठेही रक्ताचा उल्लेख नाही, असृजाचा उल्लेख नाहीये. त्यामुळे तिथं मराठीमध्ये हे करून टाका, काय ते चेंज करून टाका. बाह्य कृमी जे आहेत ते बाहेरचे शुद्धी न केल्यामुळे, शरीर शुद्धी न केल्यामुळे निर्माण होतात, रक्तापासून नाही. रक्तापासून निर्माण होणारे रक्ताचे कृमी आहेतच ना पुढे, हिच्यात कशाला रक्ताचे कृमी येणार. ठीक आहे. बर, हे अशा चुका असतात मग, म्हणून वाचायच्या असतात टीका. आपण पाठ करताना असंच बाह्य कृमी रक्तापासून होतात, बाह्य कृमी रक्तापासून होतात असंच मग ते लक्षात ठेवतात. आणि परीक्षेत पण तसंच लिहितो आणि एक्झामिनर पण तसंच पास करतो आपल्याला, कारण त्याने पण तेच वाचलेलं असतं ना. तर बाह्य कृमी हे अमृजोद्भव आहे. शब्द लक्षात ठेवा, अमृज. मृज म्हणजे शोधणे, शोधन करणे, शुद्धी करणे. मृज धातू आहे, मृजती मृजता मृजंती. त्याच्यापासून निर्माण होणारे हे बाह्य कृमी आहेत. आणि ते जे आहेत ते तिल प्रमाण संस्थान वर्ण, हा की त्यांचं जे संस्थान आहे हे बारीक बारीक अशा खूप चुका आहेत. आता आपण कम्पेअर प्रत्येक वेळी करत नाही म्हणून आपल्याला ते मिळत नाहीत, पण खूप चुका आहेत. एका पानात तरी एक तरी चूक मिळते. आणि चूक म्हणजे काय, पूर्ण बदल होतो ना पूर्ण अर्थाचा. बाह्य कृमी हे रक्तचे कृमी आहेत असं झालं ना, आणि तुम्ही जसं पाठ पण करता आणि तसं तुम्ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. बाह्य कृमी रक्ताचे कसे असतील, रक्तापासून उद्भव कसा होईल त्यांचा, ते बाह्य आहेत ना. त्यामुळे टीका वाचायची. तर ते जे आहेत बाह्य जे आहेत, जे अनहायजेनिक कंडिशन पासून निर्माण होतात, अस्वच्छतेपासून निर्माण होतात, जे चंद्राने खाली सांगितलेलं आहे. अशुद्ध्या युक्ताः स्नानादिभिर यदा शुद्धन क्रिया तदा जायन्ते. ही स्नानादी ज्या क्रिया आहेत, त्या क्रिया ज्या आपण करतो ते शुद्धीच्या क्रिया आहेत. तर त्या क्रिया न केल्यामुळे होणारे बाह्यकृमी आहेत असं चंद्र सांगतात. ठीक आहे. झालं. पुढे कुठे आलो मी. तिल प्रमाण संस्थान वर्ण, हा तिळाच्या प्रमाणे तिथं त्याचं सगळं स्वरूप असतं. बारीक तीळ कसे असतात तसे. आणि केश अंबराश्रय, हा केश म्हणजे केसांमध्ये आणि अंबर म्हणजे वस्त्रांमध्ये तो आश्रय घेतो. बाहेरचा जो कृमी आहे, किडे जे आहेत ते कृमी जे आहेत ते केसांमध्ये आणि वस्त्रामध्ये आश्रय घेतात. बहुपादाश्च सूक्ष्माश्च, त्यांचे खूप पाय त्याला असतात. बहुपादाश्च सूक्ष्म असतात. आणि युका लिक्षा नामतः, आणि त्याला युका आणि लिक्षा अशी दोन नावं दिलेली आहेत. द्विधा ते दोन्ही प्रकारचे कोठ पिटिका कंडुगंडान प्रकुरवंते. आणि ते द्विधा जे आहेत ते खूप युकान लिक्षाचे जे आहेत ते दोन प्रकारचे, ते काय करतात की कोठ म्हणजे कोठ निर्माण करतात, सूज निर्माण करतात, तिथे जाडसरपणा निर्माण करतात, पिटिका निर्माण करतात, कंडू निर्माण करतात, आणि गंड म्हणजे गाठी निर्माण करतात. हे जे बाह्यकृमी आहेत ते. याची टीका, तत्र तेषु बाह्य अभ्यंतरेषु कृमेषु मध्ये
या कृमींमध्ये अमृजो उद्भवाः बाह्य मलरूपेण उत्पन्नाः बाह्याः. बाह्य मलरूपेण जे उत्पन्न झाले आहेत ते बाह्य आहेत. जे अमृज उद्भव आहेत, साफसफाई न ठेवल्यामुळे जे निर्माण होतात, ते च तिलानाम इव प्रमाण संस्थान वर्णः येषाम त एव. ज्याचे त्याचं जे स्वरूप आहे, जे दिसायला सगळ्याप्रमाणे ते तिळाच्या दाण्यांसारखं आहे. केशः अंबर म्हणजे वस्त्र, च आश्रयो येषाम च एवम. या दोघांचा ते आश्रय जे घेतात ते. बहुपादाः सूक्ष्माश्च, जे बहुपाद आहेत, सूक्ष्म आहेत. नामतो नामनाः युक्का लिक्षाश्च इति द्विधा. त्यांचं जे नाव आहे ते युक्का आणि लिक्षा आहे. ते च कोठादीन विदधती. ते कोठादीन त्यांचं ते च कोठादीन विदधती. कोठादीद्वारे कोठांचं म्हणजे कोठादी जी लक्षणं आहेत कोठपेटिकाद्वारे त्याने ते जाणायचंय. विदधती त्या लक्षणांनी तो जाणायचंय आपण बाह्य कृमींपासून हे उत्पन्न झालेलं आहे अशा पद्धतीने. म्हणजे अंगावर जर कोठ येत असेल, पिटिका येत असतील, खाज खूप येत असेल अंगाला, गाठी उठत असतील अशा पद्धतीचं, आणि कुठली बाकीची कारणं मिळत नसतील तर ते बाह्य कृमी असण्याची शक्यता आहे. मग तो पेशंट आंघोळ करतो का, केसात उवाय झालेले आहेत का, हे सगळं बघायचं तुम्ही. अशा पद्धतीने ते क्रॉस एक्झामिनेशन पण करायचं असं ते सांगताय. पुढे कुष्ठे एक हेतवो अंतर्जा. कुष्ठाचा जो हेतू आहे, कुष्ठाची जी कारणं आहेत तीच कारणं अंतरजा म्हणजे आतून निर्माण होणाऱ्या कृमींची आहेत. अंतर्जा म्हणजे अंतराहा कृम्याहा, जे आत निर्माण होतात ते कृमी. कुष्ठ एक हेतवाहा कुष्ठेन सहैकहा तुल्यो. म्हणजे कुष्ठाचे जे समान हेतू आहेत, कुष्ठाबरोबर जी कारणं घडतात तीच कारणं या अंतर कृमींची आहेत. हेतू म्हणजे निदानम मिथ्या आहाराधिकम येशाम त एवम. मिथ्या आहार विहाराची जी कारणं आहेत तीच कारणं कुष्ठाची जी आहेत तीच कारणं ही अंतर्गत कृमींची आहेत. श्लेष्मजः तेषु च अधिकम मधुर अन्न गुड क्षीर दधी सक्तू नव ओदनैहि. की श्लेष्माची जी कारणं आहेत, श्लेष्मज कृमी निर्माण होतात, श्लेष्म वाढण्याची जी कारणं आहेत त्या अधिकम, त्याच कारणाने श्लेष्मज कृमी उत्पन्न होतात. आणि मधुर अन्न, गुळाचे पदार्थ, क्षीराचे पदार्थ, दधीचे पदार्थ, सक्तू म्हणजे सातूचे पदार्थ, नव ओदनही आणि नवीन प्रकारचे ओदन तांदूळ, अशा पदार्थाचं खाण्यात जास्त आलं की ते कफज कृमी निर्माण होतात. तेषु अंतर्जेषु कृमीषु मध्ये, त्या अंतर्जेषु कृमींमध्ये श्लेष्मजाम अधिकम म्हणजे श्लेष्म वाढण्याची जी कारणं आहेत, म्हणजे अतिशयेन आदी कारणं, जी प्रमेयाची कारणं जी आहेत, असं सुखम स्वप्न सुखम अशी जी कारणं आहेत, तर ती त्या कारणाद्वारे मधुरान्नादिभिः स्युः. आणि मधुरादी जी कारणं आहेत, मधुर अन्न गुड क्षीर या सगळ्या कारणांनी हा कफज कृमी होतात. अभ्यंतर कृमी होतात, अंतर्जेशु कृमी होतात. जी कफाची जी कारणं आहेत त्याद्वारे. नंतर रक्तजानाम निदान विशेषण. कितवा श्लोक आहे? पूर्णच करूया चॅप्टर. रक्तजानाम निदान विशेषणो वक्षमाण इति पुरुष इथं लिहिलेला एक शब्द पुरुष उत्थानाम ता वद आह. की आम्ही आता रक्तजाची निदान विशेषण सांगणार, वक्षमाण सांगत आहोत.
इति म्हणजे इह, इतिचा अर्थ इह इथे घ्यायचा आहे. इह पुरुष उत्थानना, म्हणजे आता पहिल्यांदा मी पुरुष उत्थान, पुरुषापासून निर्माण होणाऱ्या कृमींचं कारण ही आहे ती पहिला आम्ही सांगतो आणि त्यानंतर रक्तजाची सांगतो. अशा पद्धतीने ते सांगताय. शकृत, शकृतजा म्हणजे शकृतापासून उत्पन्न होणारा शकृतजा. बहुविट धान्य, बहुविट धान्य पर्ण शाक उलकादिभिः, पुरुषापासून जो उत्पन्न होणार आहे तो बहुविट म्हणजे ज्याने मलप्रवृत्ती जास्त होते असं धान्य खाल्ल्याने, म्हणजे चवळीसारखे पदार्थ खाल्ल्याने. पर्णशाक पालेभाज्या खूप खाल्ल्याने, म्हणजे पालेभाज्या खूप खाणं हे पुरुषाच्या कृमींचं कारण आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे काही आधुनिक वैद्यशास्त्रामध्ये डाएट सांगितलं जातं आणि खूप ग्रीन व्हेजिटेबल्स, लिफी व्हेजिटेबल्स खा असं म्हणतात. तर ते पुरुषाच्या कृमींचं कारण आहे आपल्यानुसार. तर असं बहुविट म्हणजे खूप मल होणारी धान्य, पर्णशाक म्हणजे पालेभाज्या, आणि उलुकादिभिः, उलकचा अर्थ दिलेला आहे त्याने पुढे. उलुक म्हणजे खाली चंद्राने दिलेला आहे की गोधूम यवादिकम, गोधूम आणि यवादिकम जी धान्य आहेत, स्वेदितम परिदग्ध प्रायम, की त्यांना जर वाफ दिल्यानंतर, परिदग्ध प्राय वाफ दिल्यानंतर जे होतं निर्माण, जे जो पदार्थ निर्माण होतो तो ओलुकम उच्यते, त्याला ओलुक म्हटलं जातं. हिंदूने ओलुकचा अर्थ वेगळा दिला आहे. ओलुकम कांडस्थानी अपक्वानी भ्रष्टानी सस्यानी, ही सस्य म्हणजे धान्य, धान्य जे आहेत ती कांड जी आहे त्याची ती अपक्व असताना भ्रष्ट केली, भाजली गेल्यानंतर जे निर्माण होतं जे द्रव्य ते म्हणजे ओलुक आहे, असं त्यांनी उलुक असं ते सांगितलं. उलुक हा शब्द पूर्वी अशा पद्धतीचं खात असावेत म्हणून ते कारण आलेली आहेत. त्याची टीका. शुक्रजाः शुक्राद उद्भूताः, शुक्रापासून उद्भूत झालेली जी कृमी आहेत ते कुष्ठैः एक हेतू सामान्य अपि अधिकम बहुविट धान्यही, ते कुष्ठाचे हेतू जे आहेत सामान्य ते सगळे हेतू आणि बहुविट अपि अधिकम बहुविट धान्यही, ज्याच्यामध्ये विट निर्माण जास्त होणार आहे, मलप्रवृत्ती जास्त निर्माण होणार आहे असं धान्य खाणं. कुठलं? यव माशादिभी, यव आणि माश म्हणजे आपली ह्याची डाळ, काय कुठली डाळ? उडदाची डाळ. उडदाची डाळ, यव अशा पद्धतीचं अन्न जास्त खाल्ल्यानंतर बहुविट तयार होतो, मल जास्त तयार होतो. त्या चवळी खाल्ल्यानंतर पण होतो. तर अशा पद्धतीने त्याच्यातून कृमी उत्पन्न होतात. बहुविट भिरे, बहुविट भिरे, बहुविट भी एव पर्णशाकाः, ही पर्णशाक जे आहे पालेभाज्या आहेत, पालक्यादिभिः, पालकादी ज्या भाज्या आहेत त्याद्वारेही तो निर्माण होतो. तथा उलकादिभिः, तथा उलकाद्वारेही, उलुक जे आहे उलुकाद्वारेही निर्माण होतो ते जास्त खाल्ल्याने. उलका हा स्वेद पर्याय, हा उलक जो आहे हा स्वेदाचा पर्याय आहे. ते मगाशी सांगितलं की गोधूम त्यांना वाफाळवलं, स्वेदित केलं की जे निर्माण होतं ते. अपरेतु उलुकादिभिः इति जगु, की आणि कुठल्या एका आचार्याने सांगितले की उलुक अशा धान्याद्वारे हे होतं. उलुकम हरिता अवस्थाम, की उलुक ही जी आहे ती हरित अवस्था आहे. कोणाची? शिंबी धान्यम इति व्याचक्षते, ही शिंबी धान्य जे आहे शिंबी वर्गीय त्यांची हरित अवस्था म्हणजे कोवळं हिरवं शिंबी धान्य, असंही एकाने उलुकाचं हे केलेलं आहे, डेफिनेशन केलेली आहे. घेऊया ना पुढचा श्लोक का? संपून टाकू थोडा नको ठेवूया. कफाद आमाशये जाता वृद्धा स्पीड मध्ये घेतो. कफाद आमाशये जाता वृद्धा सरपंती सर्वतः, की कफात पासून जो कृमी होतात ते आमाशयामध्ये निर्माण होतात. आमाशये जाता, आमाशयामध्ये निर्माण होतात आणि
ते म्हणजे वाढले असता, सरपंती सर्वथा, ते सगळीकडे सरपण करतात, फिरतात इकडे तिकडे. पृथु ब्रदना निभा, पृथु म्हणजे तुकडे तुकडे, ब्रदना म्हणजे चांबड्याचं वात, चांबड्याची वात, वात म्हणतात का काय, चांबड्याची वात म्हणतात ना, चपटे चपटी अशी वात असते ती, त्या पद्धतीचे ते निभा म्हणजे त्या पद्धतीचे ते दिसतात. केचित केचित गंडूपदोपमा, की काही जण गंडूपद म्हणजे गांडुळासारखे दिसतात. कपजकृमी. रूढधान्य, रूढधान्य म्हणजे मोड आलेलं धान्य. अंकुरा, अंकुर त्यांच्या अंकुरासारखे, अंकुर आकारा, अंकुर आकार हा तनू दीर्घा तथा अणवाहा, आणि ते तनू आहेत, बारीक असतात, दीर्घ असतात, लांब असतात, किंवा अणु अणवाहा म्हणजे एकदम बारीक सूक्ष्म असे ते कृमी असतात, कफज कृमी. श्वेतात श्वेतः ताम्र अवभासाश्च, की श्वेत कलरचे, ताम्र कलरचे अशा पद्धतीने दिसायला दिसतात ते अवभासाश्च. नामता सप्तधातू, त्यांची 7 प्रकारची नावं दिलेली आहेत. अंतरादहा उदरावेष्टा, हृदयाद ही नाव आहेत. अंतराद आहे, उदरवेष्टा आहे, हृदयाद आहे, महाकुहा आहे, कुरवो आहे, दर्भकुसुम आहे, सुगंधा, सुगंध असं नाव आहे, सुगंध असते, च कुर्वते. आणि ही 7 नाव आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 7 नाव आहेत. आणि च कुर्वते, काय कुर्वते, काय करतात ते, रुल्लास, रुल्लासम, हास्य श्रवण, हास्य श्रवण म्हणजे तोंडातून पाणी येणं म्हणजे उलटी येणं, असं हास्य श्रवण. श्रवणम अविपाक, अविपाक म्हणजे जेवण न पचणं, अरोचकम जेवणाची अरोचक निर्माण होणं, चव जाणं. मूर्छा, मूर्छा निर्माण करतात, छर्दी निर्माण करतात, ज्वर, ज्वर निर्माण करतात, अनाह पोट फुगवतात, कार्श शरीराला बारीक करतात, क्षवतू शिंका खूप येतात, पिनस म्हणजे प्रतिशय होतो. अशा पद्धतीचे हे व्याधी निर्माण करतात, कुठले, कफजकृमी. आता याची टीका वाचूया. कफाद आमाशय जाता न पक्वाशय, कफापासून जे कृमी होतात ते आमाशयामध्ये निर्माण होतात, पक्वाशयामध्ये नाही होत. तत्र ही पृथक अध्यक्षेते, आणि जे त्याचं पक्वाशयामध्ये जे होतात त्याचं पृथक अध्यक्षेते, पुढे आम्ही त्याचं तुम्ही ते पुढे आम्ही ते सांगू, ते पुढे तुम्ही जाणून घ्या. अध्यक्षते म्हणजे जाणणे, पुढे ते तुम्ही भविष्यात जाणून घ्या पुढच्या श्लोकामध्ये. आता आम्ही आमाशयामधल्या कृमींचे सांगतोय, पक्वाशयातलं पुढे तुम्ही जाणून घ्या, श्लोक नंबर 53 मध्ये जाणून घ्या. पक्वाशय पुरुषोत्थाः इति, पक्वाशय पुरुषोत्थाः इति हे पुढे तुम्ही जाणून घ्या. ते च वृद्धाः संताः सर्वतः सर्वस्मिन् शरीरे, हे की ते वृद्ध झाल्यावर, मोठे झाल्यावर सगळ्या शरीरामध्ये, सरपंती म्हणजे प्रसरंती, सगळ्या शरीरामध्ये योषादी सत्तू एक हे आहे, योग आहे, सत्तूचे नियम आहेत. आणि अष्टामध्ये सूत्रसारामध्ये सत्तूचे नियम वाचले तर तुम्हाला तर कळेल सत्तू सत्तू काय, ते नियम वाचा म्हणजे तुम्हाला तो कळेल. प्लेन सत्तू कधी वापरायचा नाहीये, त्याच्यासोबत कुठले पदार्थ हे डिटेलिंग दिलेले आहेत, जसे दह्याचे नियम आहेत तसे सातूचे पण नियम आहेत. तर ते नियम वाचले की तुम्हाला हा तुमचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. तर वृद्धा संताः सर्वतः सर्वस्मिन् शरीरे सरपंती प्रसरंती, की ते मोठे झाले असता सगळ्या शरीरात प्रसरणशील होतात, जातात. सर्वतः पाटील मॅडम, तुमचा जो सत्तूचा प्रश्न आहे तर सत्तू हा विषय सूत्रस्थानामध्ये आहे, योग रत्नाकर मध्ये पण आहे. तर तो वाचल्यावर तुम्हाला तो सत्तूचा अंदाज येईल. सर्वतः इति आदि आद्यादी आद्यादित्वात दिभ्य तसी, त्यांनी सांगितलं की सर्वतः जो शब्द आहे कशाचा रेफरन्स शोधायला पाहिजे. सत्तूचा हे आहे की
कोणतरी देईल तुम्हाला, तर मी देईन नंतर. काय बरं, अध्यात्वात तशी, की हा जो सर्वथा जो शब्द आहे ना चरकामध्ये, हे काय नाही, सर्वथा शब्द तयार कसं झालाय ते त्यांनी सांगतायत. तशी 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 हे प्रकरण आहे वार्तिकामध्ये, आणि त्या तशी प्रकरणामध्ये सप्तमी आणि तृतीया हे जे निर्माण होतात, म्हणजे मध्ये इत्येव मध्यतः असा जो शब्द तयार होतो. मध्ये न इत्येव असा शब्द होतो ना, आपण मध्ये सप्तमी वापरतो, आणि इत्येव असा शब्द असेल तर मध्यतः असा शब्द होतो, किंवा अग्रे इत्येव अग्रतः, किंवा तृतीया जर वापरायची असेल तर वर्णेन इत्येव वर्णतः, असे शब्द तयार होतात. तशी प्रत्यय लागतो. व्याकरणाचा भाग आहे, त्यानुसार सर्वथा शब्द तयार झालेला आहे. ऋतुबध्ना निभा इत्यादींना संस्थान कथनम, की पृथू आणि ब्रजना म्हणजे चामड्याची वात जी आहे त्या पद्धतीचं ते सांगितलेलं आहे. ते तुम्हाला संस्थान कथनम, तुम्हाला ते कळावी आकृती नेमकी कशी असेल कफचकृमींची, त्यासाठी. श्वेता इत्यादींना वर्ण कथनम, श्वेत वर्ण सांगितलंय ते तुम्हाला वर्ण करण्यासाठी. नामतो नामनाच ते सप्त प्रकार, 7 प्रकारचे आहेत. तू च अर्थे, तुझा अर्थ च असा घ्यायचा आहे. म्हणजे काय, की त्याची जी नावं आहेत ती त्याचे काही अर्थ आहेत. म्हणजे तो तू हा शब्द च या अर्थे घ्यायचा आहे. पण तुम्हाला मी मध्ये सांगितलं की तू या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे, वाढणे, वाढणेला पण तू म्हणतात. तू शब्द वाढणे, एखादी गोष्ट वाढायची असेल तरी तो शब्द वापरतात. 6 अन्य व सप्तनामानी आह अंतरादहा इत्यादी. ती जी अन्य 7 नावं आहेत, जी 7 नावं आहेत कफाची, अंतरादहा इत्यादी नाम, अंतराणी अदंती इति अंतरादहा, की अंतरा म्हणजे आपली आतडी, अंत्र, ते अदंती तो खातो, किंवा आतड्यांमध्ये जो खातो, अशा आतडी खातो. अंतराणी बहुवचन आहे, तिथे येतं ना, त्यामुळे अंतऱ्याला जो खातो, आतड्याला जो खातो, अदंती, अद धातू आहे, अदभक्षणे. अद धातू हा भक्षण या अर्थाने वापरला जातो. तर असा जो खातो तो अंतराद आहे. अशा पद्धतीने नामकरण आम्ही केलेली आहेत. इत्यादीनी अर्थानुगता आणि नामानी, ही जी नावं अशीच दिलेली नाहीत आम्हाला, जी काही वाटली घे बाबा अंतराद आहे, घे उदरवेष्टात, अशी नावं नाहीत. तर प्रत्येक नावाचा अर्थ आहे. आणि अंतरादाचा असा अर्थ आहे की जो आतड्यांना खातो, आतड्यांमध्ये खातो व्हायला पाहिजे. अंतराणी आतड्यांना खातो तो अंतराद आहे. अदभक्षणे, अद धातू आहे तो भक्षण या अर्थाने वापरला जातो. कानिचित यादृशी कानी कुर्वाह इत्यादी, की काही जी नावं आहेत, कुरो हे नाव आम्ही जे घेतलेलं आहे कृमींचं, त्याचाही असा अर्थ काही होऊ शकतो. कुरव, कु म्हणजे वाईट आणि रव म्हणजे आवाज करणे, असाही अर्थ होऊ शकतो. तुम्ही तो काही अर्थ घ्या. किंवा कुर हा हंसाचा प्रकार आहे, म्हणजे हंसाच्या टोकासारखा असा तो कृमी असू शकेल, किंवा अशा पद्धतीने तुम्ही ते त्याचा अभ्यास करा, असं ते म्हणतायत. ते च कफजाः कृमयोः रुल्लासादिकाः कुर्वन्ति, की जे कफज कृमी आहेत ते रुल्लासादी लक्षण निर्माण करतात. हे अर्थ तुम्ही बघायचं की कुर्वाचा अर्थ काय आहे ना. हृदयादहा, हृदयाच्या आकाराचा तो असणार आहे, तशा पद्धतीचा तो असणार आहे कफज कृमी, किंवा त्याचं गमनशील हृदयामध्ये असेल, असंही असू शकेल त्या कृमींचं. नंतर महाकुहा लिहाय, महाकुहा म्हणजे कुटकीला पण कुहा हे सिनॉनिम आहे, त्यामुळे ते कुटकीच्या रंगासारखा तो कदाचित असेल. तर ते आपण ती शोधायचे नावं. दर्भ कुसुमा म्हणजे दर्भाच्या फुलासारखा असेल, अशा पद्धतीच्या ते अर्थ नामाने, ते अर्थानुगता आणि नामाने आहेत, असं ते म्हणताय. ठीक आहे. अधुना त्यांनी तुम्हाला ते काम दिलं, होमवर्क दिला. एक त्यांनी सांगितलं की अंतराद कृमी जो आहे तो
अंतराणी अदंती अशापासून निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने पुढे घेऊया का? 7 वाजले, 2च राहिले श्लोक. रक्तवाही शिरोत्थाना रक्तजा जंतवो अणवहा, की रक्तवाहिनी शिरांमध्ये जो उत्थान निर्माण होतो तो रक्तज कृमी आहे. रक्तजा जंतवो अणवहा, बारीक असतो तो जंतू, एकदम अणवहा म्हणजे एकदम बारीक असतो. अणु अणु अणवहा एकदम बारीक असतो. अपादा, ज्याला पाद नसतो. वृत्त ताम्राश्च, वृत्त असतो आणि ताम्र असतो. सूक्ष्मात, की तो इतका सूक्ष्म असतो. सूक्ष्मात केचित प्रदर्शना, की काही त्यातले दिसत पण नाहीत. रक्तचकृमी. केशादः लोमविध्वंसाः लोमद्वीपाः उदुंबराः षट्ते कुष्ठैः कुष्ठैक कर्माणि, आणि हे 6 प्रकारचे कुष्ठ आहेत. कर्मणः सह संसर समातरः, ही संसर असा कोण कुष्ठ आहे. आणि संसर सौरस हा पण एक कृमी, आणि मातरा म्हणजे मातृचं बहुवचन मात्रा होतं ना, म्हणजे मातृजा, अशा पद्धतीचा एक कृमी. अशा पद्धतीचे हे 2 सेपरेट लिहिलेत. आणि वर 1 2 3 4 केशाद लोमविध्वंसक लोमद्वीपा आणि उदुंबरा हे 4 लिहिलेले आहेत. मध्ये षट्टे कुष्ठही कर्माणा हा लिहिलेले आहेत. हे सगळे कुष्ठ निर्माण करतात. आणि नंतर 2 हे नंतर लिहिले आहेत. सौरस मात्रा हे 2 जे आहेत, सौरस आणि मात्रा हे 2 जे आहेत ते सेपरेट लिहिलेले आहेत. त्याचं कारण पण असणार आहे सेपरेट लिहिण्यामागे. ह्याची टीका वाचतो आता मी. रक्तजहा कृमयो रक्तवाहिनी शिरोत्थानः रक्तज कृमी आहेत, रक्तवाहिनी शिरांमध्ये निर्माण होतात. तथा अपादाः, ते जे पाद नसलेले. वृत्ताः ताम्राः ताम्रवर्णाश्च सूक्ष्मात सूक्ष्मत्वात् कारणात, सूक्ष्म कारणापासून सूक्ष्म आहेत ते एकदम. केचित अदर्शनाः, जे दर्शन होत नाहीत. प्रत्यक्ष प्रमाण समधिगम्याः कार्येणैव अनुमीयते, की ते प्रत्यक्ष गम्य नाहीये, त्याच्या कारणाने ते जाणायचे आपण. कार्येणैव अनुमीयते, त्याचं अनुमान करायचे त्या कृमींचं, रक्तज कृमींचं. कारणाने त्यांचं अनुमान करायचं. म्हणजे काय, की इंद्र लुप्त असेल, केश जायला लागले, तर तो लोमविध्वंसक कृमी असू शकतो रक्तज. अशा पद्धतीने तुम्ही ते कारणाने तो जाणायचा कृमी असं ते म्हणतात, कार्याने. ते कारण ते प्रत्यक्ष गम्य दिसणार नाहीयेत. तुम्हाला रक्त काढलं तर तुम्हाला रक्तात ते जंतू दिसणार नाहीयेत. अशा पद्धतीने तेषां नामानि आह केशाद लोमविध्वंसः लोमद्वीपा उदुंबरा इति, ही त्यांची नामं आहेत. केशाद लोमविध्वंसा लोमद्वीपा आणि उदुंबरा इति. तथा सह सौरस मातृभ्यां वर्तन्ते इति सह सौरस मातरा, की आणि 2 जे आहेत ते सौरस आणि मातृभ्याम, मातृंपासून निर्माण होणारे हे जंतू आहेत. काय आहेत? रक्तज कृमी आहेत. आणि तो जो समास केला आहे तो सह सौरस मात्रा असा समास केला आहे. मात्रा हे बहुवचन आहे म्हणून ते मात्रा आहे. मातृ कृमीचं नाव मातृ आहे. आता सौरस मातृसंज्ञम नामद्वयम, ही 2 नामद्वयम आहेत. इति षडेते रक्तजा कृमी, आणि हे सगळे मिळून 6 प्रकारचे कृमी आहेत. अन्ये तू एवं पठती, काही जण अशा पद्धतीने वाचतात, की काही जण म्हणजे काही आचार्य हे वाचताना अशा पद्धतीने वाचतात, की सहजा रसमातरा. बघा, सौरस मातरा हा शब्द आहे. तर ह्याचा विग्रह काहींनी व्याकरणाच्या आधारावर असा करतात, की सहजा रस मातरा असा काही जण करतात. आणि असा जर अर्थ केला तर सह शरीरेन जायंतः इति सहजः, की जो जन्मतः शरीरापासून निर्माण होतो तो सहज अशा पद्धतीचा असतो, असा एक कृमी होतो. आणि रसो माता जननी येशाम तत् प्रभावात
प्रभत्वात ये रसमातरा इति. आणि जो मातेच्या रसापासून निर्माण होतो, जननीपासून जो निर्माण होतो, रसो मातरा म्हणजे जननीपासून आईकडून जो आलेला आहे, त्याच्या प्रभावाने निर्माण होणार आहे तो मातृज कृमी. अशा पद्धतीने जन्मता होणारे हे दोन कृमी अशा पद्धतीने विचार करू शकता. एक सहज जन्मता होणारा आणि एक मातृच्या प्रभावाने आईकडून आलेला. अशा पद्धतीने काही जण वाचतात. असंच वाचायला पाहिजे असं नाहीये, पण काही जण असं त्याचा अर्थ करतात. त्या हा जो शब्द आहे सहमातरव, सौरस मातर, हा याचा जो संधी विग्रह काही जण अशा पद्धतीने करतात. सहजा रस मात्र असा करतात आणि त्यामुळे त्याचा अर्थ असा निर्माण होतो असं ते म्हणतात. कुष्टेन सहिक कर्म, कुष्टेन सह एक कर्म, रोम हर्ष कंडू तोदादिकम कोश लोम विध्वंसादिकम त्वक स्थिरा स्नायू मांस तरुणास्ती भक्षणम वा. येशाम तर ही सगळी कर्म जी आहेत कुष्ठाची, ही सगळी कर्म रक्तज कृमी करतात. त्यामुळे अशी जर काही त्वचा विकार तुम्हाला दिसले तर ते रक्तज कृमी असं तुम्ही त्याचं निदान करून चिकित्सा देऊ शकता. त्या कर्मानुसार तो रक्तज कृमी जाणायचा आहे. तुम्ही केस गळत असतील, लोम विध्वंस होत असेल, त्वक स्थिरा स्नायू संती जात असेल, सडत असेल, तिचे अंग सडत असेल, त्वचा सडत असेल, रोमहर्ष कंडू आदी लक्षण दिसत असतील तर तिथे तुम्हाला कृमींचा विचार करायला हवा. अशा पद्धतीने ते सांगता येतं. आता एकच श्लोक आहे तेवढा करून टाकू. पक्वाशये पुरुषोत्था, पक्वाशयामध्ये जो होणारा आहे तो पुरुषोत्थ आहे, पुरुषामध्ये निर्माण होणारा आहे. जायंते अधो विसर्पिणी, आणि तो अधो विसर्पणी म्हणजे खाली जाणारा असा तो ते कृमी आहे. त्याची गती जी आहे ती अधोगामी आहे त्या कृमींची. वृद्धा संतो भवेयुः, आणि जे ज्यावेळी ते वृद्ध होतात, मोठे होतात, भवेयुः ते यदा आमाशयो उन्मुखाः तदा आस्योद्गार निश्वासः विडगंधा अनुविधायिनः. विधायीन म्हणजे याचा इफेक्ट होतो काय, की जे ज्यावेळी ते वृद्धा संतो भवेयुः ते यदा आमाशय, जे ज्यावेळी ते तोंडाकडे फिरतात, आधी ते मुळातच ते गुदाकडे जातात, त्याची अधोगती असते त्या कृमींची. पण जर ते मोठे झाले आणि ते आमाशयाकडे जायला लागले, वर यायला लागले, तर आस्ते उद्गार ढेकर यायला लागतात, दम लागायला लागतो, निश्वास आणि विटगंधा म्हणजे पुरुषाचा वास यायला लागतो, असे इफेक्ट दिसायला लागतात जर तो वरच्या दिशेने पुरुषाच्या कृमी फिरला तर. पृथु वृत्त तनु स्थूल, हा तो पृथु असतो, वृत्त असतो, तनु असतो, स्थूल असतो, शाव असतो, पीत असतो, शीत असतो आणि असित असतो. यात काही कठीण नाही. पृथु म्हणजे तुटलेला, वृत्त तनु पातळ, स्थूल जाड, शाव असू शकतो, सावळा असू शकतो, पिवळा असू शकतो, शीत असू शकतो, पांढरा असू शकतो, असित असू शकतो, सॉरी शीत म्हणजे डार्क असू शकतो, असित असू शकतो, पांढरा असू शकतो. अशा पद्धतीचा ते पंचनामना कृमय, ते 5 प्रकारचे कृमी आहेत. ककेरुक मकेरुका, ककेरुक मकेरुक, सौसुराद सुलून नावाचा, लेलीह नावाचा, जनयंतीच, अशा प्रकारचे ते कृमी असतात. जनयंतीच ते काय निर्माण करतात, विटभेद म्हणजे संडासला पातळ होते, शूल निर्माण होतो, विष्ठंब निर्माण होतो, विष्ठंब निर्माण होतो, कार्श शरीर बारीक होतं, पारुष्यता येते, खरखरीतपणा येतं, पांडुता येते, पांढरं पडतं शरीर, रोमहर्ष निर्माण होतो, अग्निसदन निर्माण होतो, अग्निसदनम, बुदक कंडू विनिर्गम, आणि बुदक कंडू तिथे निर्माण होतो त्याचा ज्यावेळी वीर निर्गमात कंडू विनिर्गम की गुदाशी कंडू निर्माण होतो आणि तो बाहेर पडतो. अशा पद्धतीने कृमी, अशा पद्धतीने लक्षण निर्माण होतात. इति श्री वैद्यपती सिंह गुप्त स्तुन श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टाम संग्रह टीकायाम संहितायाम तृतीय निदान स्थाने कुष्ठक्षेत्र कृमी निदानम नाम चतुर्थाध्याय. तर पुरुषोत्तः जे आहे ते पक्वाशय एव जायन्ते, पुरुषस्य पक्वाशय असतात, पुरुषस्य जे कृमी आहे ते पक्वाशयात कसं आहे व्यवसायी सत्व, ज्यावेळी एखादा कल्प बनवला जातो त्यावेळी त्या द्रव्याचे गुणधर्म राहत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी एखादा कल्प आपण अभ्यास करतो, व्यवसायी सत्व असेल, त्याच्यात फक्त त्याच्यात सत्वच नाही, फक्त त्याच्यात व्योष पण आहे ना.
त्यामुळे त्याचे गुणधर्म वेगळे येतात. कुठलाही कल्प ज्यावेळी आपण निवडतो एकाच्या गुणधर्मावर तो कल्प काम करत नसतो. कुठलाही कल्प असेल ज्यावेळी त्याच्यात संयोग निर्माण होतो त्यावेळी त्याची फलश्रुती वेगळी येते, त्याचं कार्य कामुक्त वेगळं येतं, त्याचं सगळं वेगळं येतं. त्यामुळे एखादा कल्प अभ्यासाचा असेल तर त्या कल्पातील द्रव्यांचा अभ्यास करून तो कल्प अभ्यासणं चुकीचा आहे. एखादा कल्प दिला असेल, त्याची फलश्रुती दिली असेल तर त्या कल्पाची तीच फलश्रुती आहे. अशा पद्धतीने तो अभ्यासायचा कल्प. बस असू दे. पुढे तेच अधो विसर्पिणा हा स्यू न ऊर्ध्वगा. तो अधो विसर्पिणी असतो, तो वरच्या दिशेने फिरत नाही. वृद्ध हा संतो वृद्धिगत तो ज्यावेळी मोठा होतो यदा आमाशयो उन्मुख असते स्युस्तदा अस्य कृमिमतो रोगिणः उद्गार निश्वासः विटगंधा अनुविधायिनः. की ज्यावेळी तो वर आमाशयाकडे येतो त्यावेळी तो उद्गार निश्वास अशा पद्धतीची लक्षण निर्माण करतो, तोंडातून घाण वास येतो. पुरीश पुरीशग पुरीशग अंधानुकारिणो भवेयुः. की पुरुषासारखा त्याचा वास येतो अशा पद्धतीने भवेयुः. पुरुष गंधानुकारिणो पुरुषाच्या गंधासारखा त्याच्या तोंडाचा वास येतो. तथा ते पृथु वृत्त तनु स्थूल ते पृथु असतात, वृत्त असतात, तनु असतात, स्थूल असतात. संस्थानेनं त्यांचं जी आकृती आहे ती अशा पद्धतीची असते. शाव पीत शीत अस्तित अशा वर्णाचे ते असतात. तथा नामना संख्या ही 5 संख्या आहे त्यांची या नावांची. तानी एव नामानी आ ककेरुक इत्यादी. आणि ही नावं जी आहेत ती ककेरुक इत्यादी सगळी नावं आहेत. तेच विनिर्गम हे तो विटभेदादीन जनयती. आणि तो विटभेदादीन जी सगळी लक्षणं आहेत ती लक्षणं तो निर्माण करतो. अशा पद्धतीचा तो पुरुषाचे कृमी आहे. इति मृगांक दत्तपुत्र श्रीमद अरुण दत्त विरचितायाम अष्टांग हृदयम टीकायाम सर्वांग सुंदर व्याख्यायाम तृतीये निदानस्थाने कुष्ठक्षेत्र कृमी निदानम नाम चतुर्दशो अध्यायः समाप्तः. आपला कुष्ठ निदान अध्याय संपलेला आहे. काय झालं?